एका शहरात पोलिसांनी चौघांची गळचेपी केली होती. एकामागून एक चौघेही पकडले गेले. फक्त एक चोर कसा तरी निसटून एका जागी लपला. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला की आपण भगवा परिधान करून संत का होऊ नये. या दुनियेने चौरसांना जोडे मारले, पण त्या चौरसांनी भगवा घातला तर तो त्याच्या पायाशीच राहतो. अशा रीतीने चौर ऋषीप्रमाणे फिरू लागतात. काही दिवसांनी ढोंगी साधूमध्ये एक कला होती की ते बोलण्यात अत्यंत पटाईत होते. प्रचार हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. या कारणामुळे साधू बाहेर पडतो. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. अनेक लोक त्याच्या समोरून फिरू लागतात. त्याला फुकटचे अन्न मिळू लागते. दांभिक साधू आपल्या शिष्यांसह जंगलात राहत होते. तेवढ्यात एक सेठ त्यांच्या आश्रमात आला. दांभिक साधूने आपल्या वक्तृत्व कौशल्याने सेठलाही प्रभावित केले होते. खरंतर सेठची कोंडी झाली होती. त्याच्याकडे भरपूर सोने होते जे तो चोरांच्या भीतीने घरात ठेवू शकला नाही. त्यांनी विचार केला की हे सोने ऋषींच्या आश्रमात का ठेवू नये, कारण ऋषींना कधीच भ्रम नसतो. तो भगवंताचे रूप आहे. त्याच्या आश्रमात सोनं गाडलं आहे. अशा देवाबद्दल कुणाला शंकाही येणार नाही. असा विचार करून सेठ दुसऱ्या दिवशी सोने घेऊन ढोंगी भिक्षूच्या आश्रमात येतो आणि त्याला संपूर्ण गोष्ट सांगतो. मग काय, दांभिक साधूचे मन आनंदाने भरले होते. त्याची नजर त्या सोनेरी बंडलवरून हटत नव्हती. त्या सेठने तो सोन्याचा गठ्ठा आश्रमातल्या झाडाखाली पुरला आणि तिथून निघून गेला. आता साधू कुठे झोपणार होता. तो रात्रभर त्या सोन्याच्या गठ्ठ्याचा विचार करत राहिला. त्याला वाटले की हे सोने मिळाले तर आयुष्य वाया जाईल. या भगव्या कपड्यांमुळे हिरावून घेतलेले ऐहिक सुखही मिळेल. अशा प्रकारे ऋषींनी अनेक स्वप्ने पाहिली. दुसरीकडे आश्रमात सोने ठेवून सेठ समाधानाने झोपले होते. काही वेळाने साधूने एक योजना आखली. त्याने विचार केला की आपण हे सोने घेऊन निघून जाऊ आणि सेठला संशय येऊ नये म्हणून तो त्याला त्याच्या घरी जायला सांगेल, जेणेकरून ऋषी सोने घेऊन पळून गेले असे सेठला वाटू नये. दुसऱ्या दिवशी ऋषी सेठच्या घरी जातात. सेठजवळ एक व्यापारी बसला आहे. ऋषी आल्याचे पाहून सेठ आनंदाने उडी मारतात आणि अनेक पदार्थ तयार करून त्यांची सेवा करतात. साधू सेठला त्याच्या जाण्याबद्दल सांगतो. यावर सेठ दुःखी होतो आणि त्याला थांबवतो. पण साधू म्हणतो की तो एक साधू आहे, कोणत्याही एका ठिकाणी राहू शकत नाही. त्याला अनेकांना मार्गदर्शन करावे लागते. असे म्हणत संत बाहेर पडतात आणि सेठच्या घरून मुद्दाम एक पेंढा घेऊन जातो. काही वेळाने ऋषी परत येतात. ते पाहून सेठ कोणाला परत येण्याचे कारण विचारतो. तेव्हा ऋषी म्हणतात की तुमच्या घरचा हा पेंढा माझ्या धोतरात लटकून माझ्या बरोबर जात होता. मी परत करायला आलो आहे. सेठ हात जोडून म्हणतो, याची काय गरज होती. तेव्हा ऋषी म्हणतात की या जगातल्या कोणत्याही गोष्टीवर ऋषींचा अधिकार नाही. मग तो सेठला त्याच्या शब्दांनी मोहित करतो आणि तिथून निघून जातो. शेठजवळ बसलेला व्यापारी हा सर्व प्रकार पाहतो आणि सेठला विचारले की हे ऋषी कोण आहेत. मग सेठ त्याला संपूर्ण गोष्ट सांगतो, जे ऐकून व्यापारी जोरात हसायला लागतो. सेठ हसण्याचे कारण विचारतो. तेव्हा व्यापारी त्याला सांगतो की तू मूर्ख आहेस. भोंदू तुला घेऊन गेला ज्याला शेठ म्हणतोस तो संत आहेस. तो खूप जाणकार आहे. तुम्हाला तुमचे सोने वाचवायचे असेल तर त्या ठिकाणी जा, असे व्यापारी सांगतात. सोनं जिथे दाबलं होतं तिथे जाऊया. सेठ त्याला तिथे घेऊन जातो आणि खणतो, पण त्याला काहीच सापडत नाही आणि तो रडायला लागतो. तेव्हा व्यापारी त्याला सांगतो की रडायला वेळ नाही, चल लवकर जाऊ, ऋषी फार दूर गेले नसावे.
सेठ आणि व्यापारी पोलिसांना फोन करतात आणि पोलिसांना तो ढोंगी साधू सापडतो. तेव्हा सर्वांना कळते की प्रत्यक्षात हे सिद्धबाबा नव्हते, तर एक चौर होता ज्याने आपल्या बोलण्याची कला वापरून अनेकांची फसवणूक केली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी भगवा परिधान केला होता. सोने मिळाल्यानंतर सेठ पुन्हा जिवंत होतो. सेठ व्यावसायिकाला विचारतो की हा साधू ढोंगी आहे, हे त्याला कसे कळले? व्यापारी म्हणाला, तो साधू पुन्हा पुन्हा तुझी स्तुती करत होता. संत किती थोर आहेत याची पुनरावृत्ती होत होती, परंतु जे खरे संत आहेत त्यांना याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. त्यामुळे मित्रांनो, आज भगवा परिधान करून उपदेश करणारे सगळेच संत नाहीत.